भगवंताची कृपा त्याला समजावी. करंट असला तरी फुललेला आहे आणि करंट नसला तरी फुललेला आहे, तितकाच फुललेला आहे. या नावे कौतुक, या नावे कौतुक तुमची कृपा. भगवंताच्या कृपेचं हे स्वरूप आहे आणि हे सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आपल्याला अनुकूल घटना घडली का देवाची कृपा वाटते. आता काही माणसं प्रतिकूल घटना घडल्यावर देवाला नाही दोषी ठरवीत, पण आमचं पाप आलं म्हणतात उदयाला. अरे मग जसं प्रतिकूल घटना घडल्यावर पाप म्हणतो तसं अनुकूल घटना घडल्यावर काय म्हण, पुण्य म्हण ना. देवाच्या कृपेला म्हणायचं काय गरज आहे. आणि पण देवच पण पुण्याचं फल देतो ना. हां, देव फल देतो म्हणून देवाची कृपा म्हणायची असेल तर मग पापाचं फल देणाराही कोण आहे, देवाचं आहे.